गडचिरोलीला एक मोठं शहर म्हणून या ठिकाणी मान्यता मिळते। आमदार साहेबांनी सांगितलं खरं आहे, आता गडचिरोलीत ट्रॅफिक वाढलेला आहे, ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था करावी लागणार आहे, पण त्याच वेळी गडचिरोलीला एक आउटर रिंग रोड करण्याची आवश्यकता आहे। येत्या काळामध्ये आम्ही गडचिरोलीमध्ये आउटर रिंग रोड करू, जेणेकरून 700 जास्त ट्रॅफिक आउटर रिंग रोडवर जाईल आणि त्यामुळे गडचिरोलीमध्ये आज जी काही वाहनांची आवाजावक आहे ती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला करता येईल। आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे की या गडचिरोलीला गेटवे ऑफ साऊथ इंडिया करायचं आहे। गेटवे ऑफ साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारताचं प्रवेशद्वार हे गडचिरोलीला आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून या गडचिरोलीमध्ये एक एअरपोर्ट देखील आम्ही करणार आहोत। त्याची सगळी तयारी झाली आहे। मी तुम्हाला सांगतो पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या एअरपोर्टच्या निर्मितीला देखील आम्ही सुरुवात करून टाकू, हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो। पण हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचं आश्वासन द्यायचं आहे, अनेक प्रोजेक्ट आहेत, प्रोजेक्ट करता काही प्रमाणात आपल्याला जमिनी घ्याव्या लागतील। आम्ही जास्तीत जास्त सरकारी जमिनी शोधतोय, पण काही ठिकाणी अधिग्रहण करावं लागेल। पण माझा तुम्हाला शब्द आहे, आम्ही ज्यांचं अधिग्रहण करू त्यांना अतिशय उत्तम अशा प्रकारचा मोबदला देऊ आणि त्यांचं पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रोजेक्टला हात लावणार नाही, हे आश्वासन मी तुम्हाला या निमित्ताने देतो। त्यामुळे काही लोक हे गडचिरोली मागेच राहिलं पाहिजे म्हणून लोकांना भडकवतात, लोकांना खोटं सांगतात, पण आम्ही रोज तुमच्याकडे येणारे लोक आहोत। कुठल्या शेतकऱ्याचं कधीच नुकसान होऊ देणार नाही, कोणाला जमीन विहीन होऊ देणार नाही, हा आमचा संकल्प आहे। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्यातनं जनसामान्यांचं जे जीवन आहे ते जीवन आपल्याला या ठिकाणी बदलायचं आहे। खरं म्हणजे आपल्या आशीर्वादाने 1 वर्षापूर्वी एक अत्यंत चांगला विजय आम्हाला मिळाला। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये न भूतो अशा प्रकारचा आम्हाला विजय मिळाला। काही लोक म्हणाले आता यांना मोठा विजय मिळाला, आता हे भाजपवाले विजय मिळाल्याबरोबर लाडकी बहीण योजना बंद करतील। माझ्या लाडक्या बहिणींनो, 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहील। आणि आता लाडकी बहीण योजना करूनच आपल्याला थांबायचं नाही आहे। प्रणवतीताई, तुम्हाला माझी विनंती आहे, ही गडचिरोलीची जनता तुम्हाला निवडून देणार आहे। प्रणवतीताई असतील, लताताई असतील, रुपेश भाऊ असतील, आता केवळ लाडक्या बहिणीवर थांबायचं नाही आहे, आता आपल्याला लखपती दीदी तयार करायच्या आहेत। माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी मध्ये परिवर्तित करायचं आहे। आम्ही 50 लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार केल्या। पुढच्या वर्षीपर्यंत बंटी भाऊ 1 कोटी होतील। पण माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे मला लखपती दीदी करायचं आहे। घर, परिवार, संसार, समाज सगळं माझ्या बहिणींच्या माध्यमातून या ठिकाणी आलोकित करायचं काम मला करायचं आहे। आणि म्हणून आमच्या या 3ही उमेदवाराला तुम्ही निवडून द्या, आमच्या नगरसेवकांना निवडून द्या, कारण मोदीजींनी आणि आम्ही विकासाचा जो संकल्प केलाय हा संकल्प तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। आणि तो जर पोहोचवायचा असेल तर तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे, तो जर पोहोचवायचा असेल तर भाजप आवश्यक आहे। या ठिकाणी इतर कोणाला तुम्ही आणलं आणि त्यांनी या ठिकाणी आलेले पैसे थांबवून दिले, योजना थांबवून दिल्या, तर नंतर आपल्याला पस्तावा करावा लागेल। आणि म्हणून येत्या 2 तारखेला तुम्हाला मी विनंती करतो, गडचिरोलीमध्ये ॲडव्होकेट प्रणवतीताई निंबोरकर, वडस्यामध्ये लताताई सुंदरकर, आरमोरीमध्ये रुपेश भाऊ पुणेकर, या 3ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने